नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 58वा आणि 59वा असे 2 श्लोक म्हणायला शिकणार आहोत. त्यातल्या 58व्या श्लोकामध्ये 64 या क्रमांकाशी, या आकड्याशी देवीचं असणारं जे नातं आहे त्यावरून तिला जी विशेषणं आली आहेत ती इथे सांगितली आहेत. म्हणजे काय, तर 64 वेगळ्या वेगळ्या समारंभांमध्ये 64 वेगळ्या वेगळ्या उपचारांनी तिची उपासना केली जाते. त्याचबरोबर ती 64 ललित कलांचं मूर्त रूप अशी आहे आणि 64 योगिनींकडून तिची सेवा केली जाते असं सांगणारा हा 58वा श्लोक आहे. आणि त्यानंतर चंद्राशी असणारं तिचं नातं, त्याचबरोबर दुसऱ्या ओळीमध्ये तिचं रूप किती सुंदर आहे, तिचं हास्य किती सुंदर आहे हे सांगत असताना तिनं नेसलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण वस्त्राचा इथे उल्लेख आहे आणि ते वस्त्र म्हणजे चंद्रकळा. आणि ही चंद्रकळा कशी आहे, तर कधीही जिचं सौंदर्य कमी होत नाही अशी चंद्रकळा देवीनं नेसली आहे याचा उल्लेख या 59व्या श्लोकात आहे. तर असे हे 58वा आणि 59वा असे 2 श्लोक आज आपण वाचायला शिकूया. तत्पूर्वी आपल्या पठणाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत परामंबिकां. हा ध्यानाचा श्लोक म्हणत असताना त्यातल्या अर्थाचा आपण आधीच विचार केलाय. तिचे हात कसे आहेत, तिचे पाय कसे आहेत, तर लाल कमळाप्रमाणे असं तिची कांती आहे. आणि आजच्या श्लोकामध्ये जे वर्णन आलंय ते डोळ्यासमोर आणा की तिनं कधीही सौंदर्य कमी न होणारी अशी चंद्रकळा नेसली आहे. तर असं देवीचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणूया, मनःचक्षूंसमोर आणूया आणि 58वा जो श्लोक आहे तो म्हणूया. चतुष्षष्ट्युपचाराढ्या चतुष्षष्टि कलामयी महाचतुष्षष्टि कोटी योगिनी गणसेवितां. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये म्हणायला किंचित अवघड वाटावं असे काही वर्ण आहेत, पण आपण तुकड्या तुकड्यात म्हणत असल्यामुळे आणि त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की 64 म्हणजे चतुष्षष्टि हा जो उपधमानीय षकार आहे, ज्याला आपण षटकोनाचा श म्हणतो, ज्यासाठी आपली जिभेचं टोक आपण टाळूला लावून उच्चार करतो, तर तो या पहिल्या ओळीमध्ये बऱ्याच वेळा आलाय आणि त्यातही तो जोडाक्षराच्या रूपात आलाय. त्यामुळे प्रत्यक्ष पाहताना आपल्याला किंचित कठीण वाटलं तरी फारसं कठीण नाहीये, कारण आपण 4 पादात विभागून हा श्लोक म्हणणार आहोत. पहिला पाद असा असेल. चतुष्षष्ट्युपचाराढ्या 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 चतुष्षष्टिकलामयी 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 चतुष्षष्ट्युपचाराढ्या चतुष्षष्टिकलामयी चतुष्षष्ट्युपचाराढ्या चतुष्षष्टिकलामयी चतुष्षष्ट्युपचाराढ्या चतुष्षष्टिकलामयी चतुष्षष्ट्युपचाराढ्या चतुष्षष्टिकलामयी महाचतुष्षष्टिकोटी 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 योगिनी गणसेविता योगिनी गणसेविता योगिनी गणसेविता योगिनी गणसेविता योगिनी गणसेविता. आता यामध्ये 58व्या श्लोकाची ही जी दुसरी ओळ आहे तो संपूर्ण एक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आपण बघितला तसा 64 योगिनींकडून तिची सेवा केली जाते. त्यामुळे
महाचतुष्षष्टी कोटी योगिनी गणसेविता असा संपूर्ण एक शब्दच आहे. आपण तो शब्द दोन भागामध्ये विभागून म्हणणार आहोत. महाचतुष्षष्टी कोटी, महाचतुष्षष्टी कोटी, महाचतुष्षष्टी कोटी, महाचतुष्षष्टी कोटी, महाचतुष्षष्टी कोटी योगिनी गणसेविता, योगिनी गणसेविता, योगिनी गणसेविता, योगिनी गणसेविता, योगिनी गणसेविता, महाचतुष्षष्टी कोटी 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 योगिनी गणसेविता. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. चतुष्षष्ट्युपचाराढ्या चतुष्षष्टी कलामयी, महाचतुष्षष्टी कोटी योगिनी गणसेविता, 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 चतुष्षष्ट्युपचाराढ्या चतुष्षष्टी कलामयी, महाचतुष्षष्टी कोटी योगिनी गणसेविता. आता 59वा श्लोक म्हणूया. मनुविद्या चंद्रविद्या चंद्रमंडल मध्यगा, चारुरूपा चारुहासा चारुचंद्रकलाधरा. 4 पादांमध्ये विभागून आता हा श्लोक आपण म्हणूया. मनुविद्या चंद्रविद्या, मनुविद्या चंद्रविद्या, मनुविद्या चंद्रविद्या, मनुविद्या चंद्रविद्या, मनुविद्या चंद्रविद्या, चंद्रमंडल मध्यगा, चंद्रमंडल मध्यगा, चंद्रमंडल मध्यगा, चंद्रमंडल मध्यगा, चंद्रमंडल मध्यगा, मनुविद्या चंद्रविद्या 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 चंद्रमंडल मध्यगा, चारुरूपा चारुहासा चारुचंद्रकलाधरा, चारुरूपा चारुहासा, चारुरूपा चारुहासा, चारुरूपा चारुहासा, चारुरूपा चारुहासा, चारुरूपा चारुहासा, चारुचंद्रकलाधरा, 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 चारुरूपा चारुहासा 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 चारुचंद्रकलाधरा. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. मनुविद्या चंद्रविद्या चंद्रमंडल मध्यगा, चारुरूपा चारुहासा चारुचंद्रकलाधरा, 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 मनुविद्या चंद्रविद्या चंद्रमंडल मध्यगा, चारुरूपा चारुहासा चारुचंद्रकलाधरा. आजच्या भागामध्ये आपण 58वा आणि 59वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. अधूनमधून आधी झालेल्या श्लोकांची आवृत्ती किंवा ते परत परत कानावर पडण्यासाठी पुन्हा एकदा ऐकणं हे आपण नक्कीच करत असाल. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.